हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. दीप अकॅडमी मॅथ हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण प्रॉब्लेम सेट 1 हा कंप्लीट करणार आहोत. याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2, प्रॅक्टिस सेट 1.3 आणि 4 हे कंप्लीट केलेले आहेत. आता प्रॉब्लेम सेटमध्ये काय की पूर्ण जे तुमचे प्रॅक्टिस सेट असतात, पूर्ण प्रश्न त्यातील तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. प्रॉब्लेम सेट अतिशय सोपा आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स याच्यामध्ये जास्त आहेत. तर आपण एक एक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व करूया. तर कमिंग टू द फर्स्ट क्वेश्चन, लुक हिअर. फर्स्ट क्वेश्चन इज लाईक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनमध्ये इफ m सेट दिलेला आहे. इफ m इज द सेट ऑफ 1 3 5, n सेट 2 4 6, देन m इंटरसेक्शन n इक्वल टू व्हॉट, हा क्वेश्चन आहे. आणि ऑप्शन दिलेले आहेत. पहिला 1 2 3 4 5 6, बी दिलेला आहे 1 3 5, सी 5 दिलेला आहे आणि डी दिलेला आहे 2 4 6. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर प्रश्न काय आहे बघा. एम सेट दिलेला आहे तो आहे 1 3 5चा, एन दिलेला आहे 2 4 6चा. आता या दोघांचं एम आणि एन या दोघांचा इंटरसेक्शन काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे? इंटरसेक्शन. इंटरसेक्शनमध्ये काय करतो आपण की त्या दोन सेटमधील जे एलिमेंट कॉमन आहेत त्याचा एक सेट तयार करतो आपण, बरोबर. आता याच्यामध्ये बघा, एममध्ये 1 3 5, एनमध्ये आहे 2 4 5. हे दोन सेट जर आपण पाहिले तर याच्यामध्ये कॉमन एकही एलिमेंट दिसत नाही. म्हणून एकही एलिमेंट जर नसेल तर तो सेट काय होईल? एम्प्टी असेल, बरोबर. त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. आणि मग एम्प्टी एलिमेंट आपण याच्यावरून काढलं की हा एम इंटरसेक्शन एन हा एम्प्टी सेट असायला लागतो, बरोबर. पण या ऑप्शन्समध्ये कुठला ए बी सी डी याच्यामध्ये कुठला पर्याय बरोबर आहे? तर तो आहे सी. कारण याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही आणि तो एम्प्टी सेट आहे आणि तो दाखवतात पायने. ठीक आहे. तर याच्यामध्ये आन्सर आहे सी. इट इज अ करेक्ट आन्सर. मी आन्सर मार्क करतो आहे. सी इज द करेक्ट आन्सर. पर्याय सी आणि तो आहे 5. लक्षात आलं. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? P is the set of x. Look here. P is the set of x such that x an odd natural number. आणखी एक कंडिशन दिलेली आहे. 1 लेस दॅन x अँड इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे हा पी सेट जो आहे तो आहे ऑड नंबरचा. ओके. आणि ऑड नंबर कसे असतील? 1 पेक्षा मोठा आणि 5 पर्यंत लेस दॅन ऑर इक्वल टू 5. तर असा सेट याच्यामध्ये कोणता आहे? आणि ऑड नंबर पण पाहिजेत, हे पण लक्षात असू द्या. ऑड नॅचरल नंबर, 1 पेक्षा मोठा असणारा एलिमेंट आणि 5 पर्यंत असा कुठला सेट आहे बघा. 1 हा चालणार नाही कारण आपल्याला 1 पेक्षा जास्त पाहिजे, हा चालणार नाही, बरोबर. आणि ऑड नंबर पाहिजेत. तर याचा जो लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे तो आहे 3 आणि 5, बरोबर. आपल्याला पाहिजेत ऑड नंबर. याच्यामध्ये 3 ऑड नंबर अप टू 5 म्हणजे डी हा जो पर्याय आहे तो करेक्ट आहे. म्हणून याचं आन्सर काय आहे? डी. म्हटल्यास जे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत ते आपण इथं लिहूया. 3 5. ओके. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 3? P is the set 1 2 3 dash 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 up to 10.
ओके. व्हॉट टाईप ऑफ सेट इज, आपल्याला हा सेट कोणत्या टाईपचा आहे हे सांगायचं आहे. यांनी टाईप्स दिलेले आहेत. एमध्ये दिलेली नल सेट, इन्फानाईट सेट, फायनाईट सेट, नन ऑफ दिस. याच्यामध्ये एलिमेंट दिलेले आहेत. नल तर असणारच आहे, इन्फानाईट असणार नाही, कारण आपल्याला लास्ट एलिमेंट जो आहे 10 हा सांगता येतो आहे. आपल्याला माहिती आहे लास्ट एलिमेंट किती आहे 10. म्हणजेच हा सी हा जो पर्याय दिलेला आहे हा पर्याय करेक्ट आहे. म्हणजेच इट इज अ फायनाईट सेट. द आन्सर इज सी. दिस इज फायनाईट. या पद्धतीने जरी आपण आन्सर लिहिले तरी चालतील. ठीक आहे. परंतु हे जरी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जरी क्वेश्चन्स वाटत असतील तरी हे आपल्याला पूर्ण नॉलेज असल्याशिवाय ह्याचे करेक्ट आन्सर काय आहेत हे आपल्याला फाइंड करावं लागतं. आणि त्याच्यावरूनच आपल्याला हे जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ते करेक्ट कोणते ते शोधता येतात. नाव कमिंग टू द फोर्थ क्वेश्चन. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आपण रीड करूया. या ठिकाणी एम युनियन एन हा सेट दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 हा सेट दिलेला आहे. एम हा सेट दिलेला आहे 1 2 4. विच ऑफ फॉलोइंग रिप्रेझेंट सेट एन. म्हणजे या ठिकाणी एम युनियन एन दिलेला आहे आणि त्यातील एक सेट दिला आहे तो म्हणजे एम. आपल्याला शोधायचा आहे एन काय असेल. बरोबर. आता बघा हे जर युनियन असेल तर एन काय असायला पाहिजे. पहिला आपण चेक करूया. 1 2 3 याच्यामध्ये 5 6 वगैरे आहे म्हणजे हा होणार नाही. नंतरचा जो बी ऑप्शन आहे तो बघूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की 4 रिपीट होते तर युनियनमध्ये त्याचा काहीही फरक पडत नाही. तर याचा जी करेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे बी. ठीक आहे. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑप्शन्स करेक्ट इज बी अँड दिस सेट इज 3 4 5 अँड दिस इज 6. हे करेक्ट आहे. आता सी आणि डी हे करेक्ट ऑप्शन्स होणार नाहीत. ठीक आहे. तरी तुम्ही चेक करून पहा. पाचवा प्रश्न. इफ पी सबसेट एम then which of the following set represent P intersection P union M. बरोबर. आता इकडे बघा याच्यामध्ये P M हे सेट दिलेले आहेत. P M P युनियन M P डॅश इंटरसेक्शन N. आता याच्यात करेक्ट ऑप्शन कुठला आहे. तर हे प्रश्न ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी असं थोडंसं लक्षात येत नाही आहे की ह्याचं करेक्ट ए आहे बी आहे सी आहे डी हे कळत नाही. तर आपण जर याला एक एक्झाम्पलच्या सहाय्यानं जर सॉल्व केलं तर आपल्याला पटकन ते लक्षात येईल. आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि शोधूया याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कुठला आहे. एक्झाम्पल घेऊ म्हणजे हे आपण ह्याचं सोल्युशन हे करतो आहे. बघा समजा पी सेट असा आहे 1 2 3 4 5 6. ओके. पी सेट का दिलेला आहे 1 2 3 4 5 6 आणि एम सेट जो आहे एम सेट हा आहे 2 4 6 किंवा याला आपण हा सेट एम कन्सिडर करू आणि हा पी कन्सिडर करू. ओके. म्हणजे काय होईल पी इज दी सबसेट ऑफ एम. या ठिकाणी बघा आपण जे सेट घेतलेले आहेत 1 2 3 4 5 6 आणि पी हा 2 4 6चा सेट आहे आणि तो एमचा सबसेट आहे. तर आता काय करूया आपण पी इंटरसेक्शन पी युनियन एम काढूया. त्याच्या अगोदर आपल्याला काय काढायला लागेल पी युनियन एम. आता याचा पी युनियन एम काय होईल पी युनियन एम हा सेट तयार करूया. पी युनियन एम इक्वल टू हा सेट कसा असतो त्याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट
याच्यातील एलिमेंट आपण त्याच्यात कलेक्ट करतो, फक्त रिपिटेशन्स होऊ देत नाही. तर ही सेट कसा असेल 1 2 3 4 5 6 म्हणजे पी युनियन एम हा सेट असा तयार होईल, म्हणजे तो एमच आहे. बरोबर. आता बघा पी युनियन पी सेट काय आहे. पी सेट आहे, परत लिहायची आवश्यकता नाही. आता या दोन सेटकडे बघूया आपण. आता पी सेट आणि पी युनियन एम याचं इंटरसेक्शन काय होईल. इंटरसेक्शन म्हणजे काय, कुठले एलिमेंट कॉमन आहेत. आता याच्यामध्ये कॉमन कुठले कुठले आहेत, तर मी हा सेट तयार करतो आहे. बघा हा सेट असा तयार होईल, पी इंटरसेक्शन पी युनियन एम. हा सेट कसा तयार होईल, बघा हे दोन दिलेले आहेत पी आणि पी युनियन एम. याच्यामध्ये जी कॉमन असणारे एलिमेंट ते कोणते कोणते आहेत, तर परत 2 4 6. बरोबर. बघा 2 इथं आहे, 4 इथं आहे, 6 इथं आहे. म्हणजे पी इंटरसेक्शन पी युनियन एम हा जो सेट होईल तो होतो 2 4 6 आणि 2 4 6 हा सेट परत पी आहे. बरोबर. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन काय आहे, पी. तर याचा जे आन्सर आहे इट इज करेक्ट. ओके. कमिंग टू द 6th क्वेश्चन. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर फर्स्टमधला हा शेवटचा सब क्वेश्चन असेल. बघा विच ऑफ द फॉलोइंग सेट आर एम्प्टी सेट. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन या ठिकाणी मी मार्क केलेले आहेत. मी रीड करतो आणि करेक्ट जे आहे त्याचं ऑप्शन्स आपण या आन्सरमध्ये लिहूया. तर ऑप्शन दिलेले आहेत सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. सी दिलेला आहे मंथ ऑफ ॲन इंग्लिश कॅलेंडर हॅविंग लेस दॅन 30 days. आणि डी दिलेला आहे पी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय -1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1. आता याच्यामध्ये बघा विच ऑफ द फॉलोइंग सेट आर एम्प्टी सेट कोणता आहे. आणि पहिला ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पॅरलल लाईन्स. आता जॉमेट्रीचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर पॅरलल लाईन जे असतात, मी थोडंसं या ठिकाणी समजून देण्यासाठी एक हे करतो. ह्या पॅरलल लाईन्स आहेत. दीज आर द पॅरलल लाईन. आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट किती आहे, त्याला इंटरसेक्टिंग पॉईंट पॅरलल लाईनला देर इज नो इंटरसेक्टिंग पॉईंट, कारण ह्या लाईन कधीही इंटरसेक्ट होत नाही. याचा अर्थ काय होतो की त्याचा इंटरसेक्ट पॉईंट नाही आहे, म्हणजेच तो काय होईल, नाही याचा अर्थ तो एम्प्टी सेट तयार होईल. बरोबर. म्हणून पहिला जो ऑप्शन आहे ए याचाच एम्प्टी सेट तयार होईल, कारण इंटरसेक्टिंग लाईन त्या करत नाहीत, कुठल्या पॅरलल लाईन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं करेक्ट ऑप्शन्स आहे ए. नाव कम टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्येही आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्हच सांगायचे आहेत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज ए सेट. बघा या ठिकाणी ऑप्शन काय आहेत, कलर ऑफ द रेनबो पहिला, बी आहे टॉल ट्री इन द स्कूल कॅम्पस, त्याच्यानंतर रिच पीपल इन द विलेज, आणि डी आहे इझी एक्झाम्पल इन द बुक. आता याच्यामध्ये सेट कुठला तयार होतो आहे, तर सेट हा पहिलाच तयार होतो आहे, कुठला, कलर ऑफ द रेनबो. म्हणजे याचंसुद्धा आन्सर जी आहे ती ए ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सोपे प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. व्हॉट इज मीन बाय एन, व्हॉट इज मीन बाय डब्ल्यू. एन मीन्स नॅचरल नंबर, डब्ल्यू मीन्स होल नंबर. तर क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. म्हणजे याचा जर इंटरसेक्शन घेतला कशाचा, नॅचरल नंबर सेटचा आणि होल नंबर सेटचा, तर याच्यात कुठला ऑप्शन करेक्ट असेल.
आता आपल्याला माहिती आहे का, नॅचरल नंबर 1 2 3 4 इन्फिनिटी, होल नंबर इट स्टार्ट फ्रॉम 0 0 1 2 3 इन्फिनिटी. मग याच्यामध्ये इंटरसेक्शन काय असतं, कॉमन. त्याच्यामध्ये कॉमन असणारे इकडे बघा, नॅचरल नंबरचा सेट असा असेल 1 2 3 डॅश डॅश डॅश. ओके. आणि डब्ल्यू यानी की होल नंबर, डब्ल्यू मीन्स होल नंबर, इट स्टार्ट फ्रॉम 0 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. बघा आता हे दोन सेट तुमच्या समोर आहेत. लुक हिअर, एन इज द 1 2 3 सेट अप टू इन्फिनिटी. डब्ल्यू इट स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3. बरोबर. आता याच्यामध्ये इंटरसेक्शन घेतो म्हणजे काय करतो आपण, त्याच्यामध्ये जे कॉमन आहे, ह्या दोन सेटमध्ये कॉमन जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 अप टू इन्फिनिटी हे कॉमन आहे. बरोबर. म्हणजे एन इंटरसेक्शन डब्ल्यू हे काय असायला पाहिजे, 1 2 3 म्हणजे नॅचरल नंबर्स, आणि तो ऑप्शन आहे ए 1 2 3. याच्यामध्ये 0 हा येणार नाही, 0 असणार नाही आणि एम टी असणार नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, ए. कारण याच्यामध्ये कॉमन जे आहे 0 वगळता 1 2 3 1 2 3 हे कॉमन आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन्स इज ए. हा सेट असेल म्हणजेच नॅचरल नंबर डॅश डॅश. ओके. नाव कम टू द क्वेश्चन नंबर 3. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 3. काय आहे प्रॉब्लेम नंबर 3 बघा. P is the set of X such that X is a letter word of Indian. आपण अशा टाईपचे क्वेश्चन्स केलेले आहेत. बघा आता याच्यामध्ये याचा सेट तयार करायचा आहे. तर याचा सेट तयार कसा होईल, या ठिकाणी आय आणि एन हे रिपीट आलेलं आहे. तर असा एक सेट पाहायचा की आय, इकडे बघा आय एन डी, याच्यामध्ये ए नाही, हा सेट होणार नाही. बी सेट बघा आय एन डी ए, हा सेट करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचे सेट पाहायची आवश्यकता नाही आहे. याचा करेक्ट ऑप्शन आहे बी, आणि तो सेट आहे आय एन डी ए. ओके. दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. नाव कम टू द फोर्थ क्वेश्चन ऑफ दिस. T equal to 1 2 3 4 5 set is given. M equal to 3 4 7 8. Then T union M. दोन्ही सेटचा युनियन या ऑप्शनमध्ये कोणता आहे. बरोबर. बघा हा 1 2 3 4 5 7, याच्यामध्ये 8 हा एलिमेंट नाही, म्हणजे हा होणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघा 1 2 3 5 वगैरे याच्यात दिसत नाही एलिमेंट, तर हा होणार नाही आहे. त्याच्यानंतर सी 1 2 3 4 5 6 7, म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन कोणता असेल, दिस इज सी. आन्सर करेक्ट ऑप्शन आहे सी. सेट आहे 1 2 3 4 5 6 एलिमेंट, दोन्ही ती नाही आहे, 7 8. दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. ओके. नाव कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 3. लुक हिअर, क्वेश्चन इट इज ऑन युअर स्क्रीन. मी हा क्वेश्चन रीड करतोय. आउट ऑफ 100 पर्सन इन ए ग्रुप 72% speak English and 43% speak French. Each one out of 100% speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? बरोबर. आता याच्यामध्ये बघा थोडंसं इनिशियल वर्क मी केलेलं आहे, नंबरिंग दिलेलं आहे. बघा A
इक्वल टू पर्सन हू स्पीक इंग्लिश. बी पर्सन हू स्पीक फ्रेंच. या ठिकाणी 2 लँग्वेज हे पीपल्स बोलतात. ए इंटरसेक्शन बी पर्सन हू स्पीक बोथ, दोन्ही लँग्वेज ए इंटरसेक्शन बी मध्ये आपण करतो. पर्सन हू स्पीक बोथ लँग्वेज. ए युनियन बी पर्सन हू स्पीक ॲट लिस्ट 1 लँग्वेज. आणि याचं जर नंबरिंग करून घेतलं, नंबर ऑफ ए 72 दिलेला आहे. नंबर ऑफ बी हे आहे इंग्लिश बोलणारे पीपल्स, फ्रेंच बोलणारे पीपल 43. नंबर ऑफ बी इक्वल टू 43. टोटल ग्रुप 100 पीपलचा आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 100. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हाऊ मच. ठीक आहे. ए इंटरसेक्शन बी काय आहे, पर्सन हू स्पीक बोथ लँग्वेज. तर हे काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. वी हॅव, यू राईट फॉर्म्युला, वी हॅव नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. या ठिकाणी मी करेक्ट करतो आहे, नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण याच्या अगोदर बी 1 पॉईंट प्रॅक्टिस सेट तुमचा जो आहे 1.4 याच्यामध्ये 3-4 प्रॉब्लेम या पद्धतीने या फॉर्म्युल्याने केलेले आहेत. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला. ए युनियन बी इट इज 100 इक्वल टू नंबर ऑफ ए इंग्लिश स्पीकर 72 प्लस फ्रेंच 43 मायनस वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस. दोन्ही लँग्वेज जे बोलणारे पीपल्स आहेत ते आपण काढूया ए युनियन बी. बघा ह्या टर्म्स सगळे मी इकडे शिफ्ट करतो आहे. 100 मायनस 72 मायनस 43 इक्वल टू मायनस एन. नंबर ऑफ ए या ठिकाणी इंटरसेक्शन, मेक साइन लाईक दिस, इंटरसेक्शन बी. Okay, now subtractions of this 72, 43, 5, 11, 100 minus 115 equal to minus n A intersection B. Number of A intersection B equal to 15. बघा 115 minus 100 it is minus 15 minus get plus number of A intersection B is 15. आता हे 15 काय आहे, the person who speak both language. Therefore you write here 15% speak both language. ओके. आता पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न आहे हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. आता हे फार सोपं आहे. आपल्याकडे दोन्ही लँग्वेज जे बोलणारे पीपल्स आहेत त्यांचा फिगर 15 आहे. इंग्लिश बोलणारे 72 आहेत. ठीक आहे. तर आपण याला असं काढूया. लुक हिअर, नंबर ऑफ पीपल who speak English only. हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा.
number of A minus number of A intersection B. नंबर ऑफ ए काय? इंग्लिश बोलणारे. आपल्याला काय करायचं आहे? फक्त इंग्लिश नारे. हा जो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे दोन्ही लँग्वेज बोलणारे आहेत. त्याच्यामध्ये हे जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे लोकांची नंबर्स येतील. तर बघा, नंबर ऑफ ए हाऊ मच? इट इज 72. 72 minus 15, how much? 72 minus 15, it is 57. 57 people are speak only English. Now, what is the next question? How many of them speak English and French both? बघा, आता इंग्लिश बोलणारे पीपल्स किती आहेत? 43. तर असं लिहिता येईल त्याला, नंबर ऑफ पीपल who speak English, speak French only. हे कॅल्क्युलेट आपण कसं करणार आहोत? बघा, नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ बी इट इज 43. 43 minus 15, how much? It is 28. Okay, therefore number of people who speak only French only, number is 28. I am making this clear. 28. Okay, this is the answer. Now coming to the problem number 4. Problem number आपल्या स्क्रीनवर आहे. इट इज ऑन युअर स्क्रीन. I am reading now. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya. On the occasion of tree plantation week, out of these 25 trees were planted by both of them together. How many trees were planted by Parth and Pradnya? Okay, now look here. Already I have uploaded this for the same time. A, trees planted by Parth. B, trees planted by Pradnya. A intersection B equal to trees planted by both. दोघांनी प्लांटेशन जे केलेलं आहे इट इज डिनोटेड A intersection B. A union B, trees planted either Pradnya or Parth. हे मात्र आपल्याला फाइंड करायचं आहे. नंबर ऑफ नंबरिंग करूया. नंबर ऑफ ए इक्वल टू 70, इट इज गिवन इन बुक. नंबर ऑफ बी इक्वल टू 90. इंटरसेक्शन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इट इज 25. वी वांट टू फाइंड हियर नंबर ऑफ ए यूनियन बी. ठीक है. सो वी नो द फॉर्मूला. वी नो दैट number of A union B equal to number of A plus number of B minus number of A intersection B. This is the formula. Always you use this formula. Now put the value. We want to calculate this. Number of A it is given, it is 70 plus number of B it is 90 minus it is given 25. Look here, addition of this 160 minus 25 equal to 135. Look here, number of A union B equal to 135. What is this? What is the question here?
How many trees were planted by Parth and Pradnya? Therefore, answer is 135 trees planted by Pradnya and Parth. Okay. Now, write the question and write the answer. 135 trees planted by Parth or Pradnya. This is the answer of this question. Okay. Now come to the second question. Now coming to the question number 5. What is this? If number of A equal to 20, number of B equal to 28 and number of A union B is given 36, then we want to find here number of A intersection B. Directly use the formula here. We know that always such types of the problem we have solved already. We have under solution or answer you write, we have number of A union B. This is formula already we have used lot of times. Number of A union B equal to number of A plus number of B minus number of A intersection B. This is the formula. So you keep which value is given here. A union B is given here 36 equal to number of A it is 20, number of B it is 28. We want to calculate number of A intersection B. You keep it as it is. Number of A intersection B we want to calculate. So 36 equal to 20 plus 28. How much? It is 48. 48 minus number of A intersection B. Now we transfer 48 here. 36 minus 48 equal to minus number of A intersection B. 48 minus 36, how much? 12. Okay, it is minus 12. I am writing like this, minus number of A intersection B equal to minus 12. Now make it sign plus, number of A intersection B equal to 12. This is answer. Okay, very easy. You use here same formula. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 1 हा क्वेश्चन नंबर 5 पर्यंत कंप्लीट केलेला आहे. हा पार्ट 1 मध्ये आपण अपलोड करतोय आणि याच्या पुढचे जे 6 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये मिळतील. दीप अकॅडमी मॅथ हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांनाही सांगा आणि माझे जे व्हिडिओ आहेत हे पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत पाहत चला. विश यू ऑल द बेस्ट.